आपल्या काटवली ठाणे या बसने प्रवास करणाऱ्या बऱ्याच प्रवाशांच्या कमेंट्स येतात की आम्हाला ॲडव्हान्स बुकिंग करायचं आहे, पण ते आम्ही कसं करू? कारण ॲप्लिकेशनमध्ये तर फक्त 3 ते 4 दिवसाचंच बुकिंग दाखवतं, डेट दाखवतात. तर मग आम्ही पुढच्या महिन्यातलं बुकिंग कसं करू किंवा त्याच्या पुढच्या महिन्यातलं बुकिंग कसं करू, या संदर्भात ही व्हिडिओ आहे. सगळ्यात अगोदर तुम्ही तुमचं लॉग इन करून घ्या आणि आपल्या होम पेजला या. होम पेजला आल्याच्या नंतर तुम्ही आपली गाडी शोधा. गाडी शोधण्यासाठी सोर्समध्ये ठाणे टाका. फक्त ठाणे टाकल्यानंतर ठाणे CBS सिलेक्ट करा. त्याच्यानंतर कुठपर्यंत प्रवास करणार आहोत त्या ठिकाणी पाचवड टाकून पाचवड सिलेक्ट करा. आता तुम्हाला ॲडव्हान्स बुकिंग करायची आहे, पण इथे 2-3च तारखा दाखवत आहेत. समजा 22 तारखेपर्यंत दाखवत आहे. तुम्हाला पुढच्या महिन्यातले बुकिंग करायचे, तर काय करा, कोणती एखादी डेट सिलेक्ट करा. इथे बस शोधा आणि त्याच्यानंतर इथे वरती बघा कॅलेंडर दिलेलं आहे एकदम कोपऱ्यामध्ये. त्या कॅलेंडरला क्लिक करून तुम्ही पुढे मे किंवा जून महिन्यापर्यंत बुकिंग करू शकता. याच्यामध्ये दिलेले आहेत बघा, गावावरून येणाऱ्या गाडीचे पण असेच आणि मुंबईवरून गावाला जाणाऱ्या गाडीचे पण सेम. या पद्धतीने तुम्ही ॲडव्हान्स बुकिंग करू शकता. आता समजा आपण 25 तारखेचं बुकिंग घेतलं आहे. अजून एक याच्यामध्ये मुद्दा सांगायचा म्हणजे एकाच कुटुंबातील 4 किंवा 5 प्रवासी असतील तर त्यांनी बुकिंग कसं करायचं. समजा 4 ते 5 प्रवासी असतील आणि त्याच्यामध्ये पण मल्टिपल असतील, जेंट्स आणि लेडीज सोबत असतील, तर आपण बुकिंग कशा पद्धतीने करायची हे थोडक्यात सांगतो, जेणेकरून आपल्या बुकिंगमुळे इतर प्रवाशांना फायदा होईल. बरेचदा आपण काय करतो ना की लेडीज सीट अवेलेबल असताना देखील आपण जनरलमध्ये बुकिंग करतो आणि त्यामुळे काय होतं ना की इतर जेंट्स प्रवाशांना त्या सीट बुक करता येत नाहीत. तर तसं न करता काय करायचं ना की लेडीजसाठी राखीव ज्या पिंक सीट आहेत त्या पिंक सीट्स आपल्याला क्लिक करायच्यात आणि जेंट्स असतील तर त्यांना जनरलमध्ये घ्यायचं. याचा फायदा काय होणार आहे की इतर काही जेंट्स प्रवासी आहेत त्यांना बुकिंग भेटेल. लेडीजच्या सीट्स ह्या फक्त लेडीजलाच बुक करता येतात, जेंट्सला त्याचा काही एक उपयोग होत नाही. त्यामुळे आपल्या घरातील जर मल्टिपल प्रवासी असतील, म्हणजे 4-5 प्रवासी तुम्ही एकत्र असाल, त्याच्यामध्ये लेडीज असतील, जेंट्स असतील, तर ही गोष्ट लक्षात ठेवा. लेडीज सीट्स अवेलेबल असतील तर त्या ठिकाणी लेडीज सीट सिलेक्ट करा आणि जनरल असतील, जिथे जेंट्सला प्रवास करायचा आपल्याला, त्या ठिकाणी तुम्ही जेंट्स टाका. तर ह्या काही छोट्याशा पण महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्या लक्षात ठेवा, जेणेकरून इतर प्रवाशांना त्याचा फायदा होईल.